याच्यातला मूळ धनंजय मुंडे। ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही। कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचीवर जात नसतो। माणसं पडल्यावर रिस लागती एकमेकाला पाडायची। घातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा होत। गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं तो त्यांना बोललेला पण आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं। हे काम केलं। हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतय। माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग। संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले आहेत। अहो इतके भयंकर डाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं। तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून। याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो। 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती। मी सांगतो हे सगळ्यांनी सिरियस घ्या। पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती। बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय। त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी, बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या म्हणजे त्या शीटाच्या खाली बघा आता ही सिस्टम, मोबाईल शीटाखाली कोण बघा, शीटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळ। अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।